अजून एक महत्त्वाची घडामोड आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी रोखलंय। खोपोली पनवेल महामार्गावर तुपकरांचा मार्ग अडवून धरण्यात आला। पुण्याहून मुंबईला जाताना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलंय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अडवलेलं आहे। पुढे जाऊ नका असं पोलीस त्यांना म्हणत आहेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता मुंबईत आंदोलन करण्यावर रविकांत तुपकर ठाम आहेत। पुण्यातून मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांना पोलिसांनी खोपोली पनवेल महामार्गावरच अडवलंय। यावेळी कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले। यामुळे या महामार्गावर काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। बहिणींच्या त्यांचे हात ओढता, त्यांचे पाय ओढता, तेव्हा लाडक्या बहिणी दिसत नाही का? लाडक्या बहिणी काय फक्त नावापुरत्या आहे का? या सगळ्या लाडक्या बहिणी, एवढ्या मोठ्या संख्येनं महिला इथं आल्यात लाडक्या बहिणी, यांची विचारपूस करायची, यांच्याशी चर्चा करायची, तर पोलिसांना पाठवून या लाडक्या बहिणींवर अत्याचार करता, अमानवीय पद्धतीनं त्यांच्या हातापायी करता, त्यांचे हात ओढता। सरकारला शोभतं काय? लाज वाटली पाहिजे या सरकारला। लाडक्या बहिणींचा आणि शेतकरी बहिणींचा अपमान करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि इंग्रजांना सुद्धा लाजवेल अशी कृती महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। राजगडमध्ये पर्यावरणपूरक होळी पेटवण्यात आली। राजगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पालापाचोळा, प्लास्टिक बाटल्या, कागद यांची होळी करण्यात आली। तर सोलापुरात रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळतोय। अगदी सकाळपासूनच चिमुकल्यांनी विविध रंगांची मुक्त उधळण करत रंगपंचमीचा उत्सव साजरा केला। रायगडमध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली। मारवाडी समाज बांधवांनी राजस्थानी पद्धतीने रंगपंचमी उत्सव साजरा केला। राजस्थानी पारंपरिक वेशभूषा, डोक्यात राजस्थानी पगडी, डोक्यावर राजस्थानी पगडी, पायात घुंगरू आणि हातात छत्री घेऊन ढोल ताशाच्या गजरात थाळीच्या ठेक्यावर नाचत राजस्थानी बांधवांनी रंगपंचमी साजरी केली। राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळतोय। शिर्डीत सुद्धा रंगपंचमी बघायला मिळाली। साईबाबांची मूर्ती विविध रंगात न्हाऊन निघाली होती। साई समाधी आणि साई मूर्तीवर घातलेल्या सफेद शालीवर आकर्षक रंगांची उधळण करण्यात आली। कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळ साई मूर्तीला घालण्यात आली। तर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा 1 महिना रंगपंचमीचा उत्सव चालतो। आपल्या देवासोबत रंगांची उधळण भाविकांनी केली। रंगपंचमी सणाच्या निमित्ताने देवाला दररोज पांढरा पोशाख करून देवाच्या अंगावर केशर आणि गुलाब पाण्याची रंगांची उधळण केली जाते। तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात सुद्धा रंगपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। आपल्या तुळजाभवानीसोबत आईसोबत ही रंगपंचमी सगळ्या भक्त महंतांनी आणि पुजाऱ्यांनी साजरी केली। महाअलंकार, महावस्त्र परिधान करून देवीला कोरडे आणि नैसर्गिक रंग लावून रंगांची उधळण करण्यात आली। काशीनाथाच्या नावानं चांग भलं या गजरात साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे। यंदा बगाड्याचा मान अजित ननावरे यांना मिळालाय। या मानाच्या बगाड्याला बांधून बगाड ओढण्याची प्रथा आहे। हे बगाड ओढण्याकरता बैलाच्या 500 जोड्या जुंपल्या जातात। ही बगाड यात्रा पाहण्याकरता परराज्यातून भाविक गर्दी करत असतात। काशीनाथाच्या नावानं चांग भलच्या गजरात बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी बगाड यात्रा होती त्या ठिकाणी मी आत्ता आहे आणि तुम्हाला इथलं सगळं दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता या ठिकाणी या बगाड यात्रेला सुरुवात झालेली आहे। लाखो हजारो लोक या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय। बगाड्याचा मान जो आहे या वर्षीचा तो अजित ननावरे यांना मिळालेला आहे। भावाचं लग्न व्हावं यासाठी त्यांनी नवस केला होता आणि याचा कौल त्यांना लागल्यानंतर त्यांना बगाडा होण्याचा मान मिळाला आहे। आणि आपण पाहू शकता की त्यांना सध्या बगाडाला लटकवल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला सुद्धा मिळतंय। मात्र हे बगाड जे आहे या बगाडाला ओढण्यासाठी गावातलीच खिलार जातीची बैल या ठिकाणी वापरली जातात आणि एकूणच 500 पेक्षा जास्त बैलांचा उपयोग हे बगाड ओढण्यासाठी या ठिकाणी केला जातो। दिवसभर हे बगाड ओढलं जातं आणि संध्याकाळच्या सुमारास बगाड हे बावधन गावामध्ये मंदिराकडे पोहोचतं।
आणि ही यात्रा संपन्न होत असते. मात्र ही यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी भाविक हजेरी लावत असतात आणि ही यात्रा पार पडत असते. याच पद्धतीनं या आज सुद्धा लाखो भाविक या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, बावधन, सातारा. या सगळ्या घडामोडींसह आता दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया आणि वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. नागपूर हिंसाचार प्रकरणात एफआयआर मधून धक्कादायक माहिती. दंगल पूर्वनियोजित असल्याचं एफआयआर मधून स्पष्ट, तर दंगलीला मास्टरमाइंड फहीम खान असल्याची दाट शक्यता. नागपुरातील राड्यापूर्वीचा व्हिडिओ समोर. जमावाकडून औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. आंदोलनानंतर काही तासातच पेटला हिंसाचार. नागपूरच्या महाल परिसरात सकल हिंदू समाजाकडून आंदोलन. ऐन संचारबंदीतही एकत्र येत घोषणाबाजी. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूरला रवाना. कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 वॉचमनचे जबाब ठरले महत्त्वाचे. घटनास्थळावरील 3 वॉचमनचे जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती. पुण्यातील हिंजवडीत कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग. भीषण आगीत बसमधील 12 जणांपैकी 4घांचा होरपळून मृत्यू, तर 2 गंभीर जखमी. साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात. भाविकांमध्ये उत्साह. यंदा अजित ननावरेंना मिळाला बगाड्याचा मान. राज्यात रंगपंचमीचा उत्साह. शिर्डीत साईंच्या मूर्तीवर रंगाची उधळण, तर सांगली आणि नाशिकमध्ये रंगांची उधळण करत आनंदोत्सव. नमस्कार. सुपरफास्ट 100 या बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं. देहर्जे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाकरता शासनानं खरेदी केलेल्या जमीन खरेदीत थेट पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार गणेश नाईक, पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे प्रकल्प बाधित गावातील सरपंचांनी केलेली आहे. विक्रमगडमधील देहर्जे प्रकल्प बाधित 104 कुटुंबांच्या पुनर्वसनाकरता शासनानं जमीन खरेदीसाठी खासगी जमीन मालकांना जाहिरात दिली होती. याकरता 4 जमीन मालकांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेत. या 4 पैकी कुणाचीही जमीन खरेदी न करता अर्ज न केलेल्या 5व्या जमीन मालकाची 75 एकर जागा तब्बल 68 कोटी रुपयांना खरेदी केल्यानं यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्रकल्प बाधित गावामधील सरपंचांकडून करण्यात आली आहे. पुनर्वसन करताना शासनानं शासकीय जागेतच आमचं पुनर्वसन करावं अशी मागणी यापूर्वी प्रकल्प बाधितांकडून करण्यात आली होती. पण असं न करता शासनानं खासगी जमीन घेऊन या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. यातही अनेक नियम धाब्यावर बसवून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता ही जमीन खरेदी केल्याची तक्रार गणेश नाईक यांच्याकडे प्रकल्प बाधितांनी केली आहे. या प्रकरणात झालेला आर्थिक गैरव्यवहार त्वरित रद्द करून 68 कोटी रुपयांची वसुली शासनानं करावी अशी मागणी तक्रारदार सरपंच रवींद्र जोगवाल यांनी केली आहे. तर या प्रकरणात आम्ही पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला, प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला.